संघाला विनंती असेल की आपण जी पहिली प्लेइंग 11 दिली होती आणि आता तुमचे चेंजेस असणार आहेत, त्याच्यामुळे आताची तुमची न्यू प्लेइंग 11 लिस्ट आमच्या टेक्निकल टीम कडे सबमिट करायची आहे। अगदी थोड्याच वेळात सर्वांच्या भेटीला आपण स्क्रीनवरती पाहू शकता। एका बाजूला SP भार्गवी 11 अलिबाग, तर दुसऱ्या बाजूला सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी। सरपंच पिंट्या गायकवाड एक डॅशिंग अँड डायनामिक व्यक्तिमत्व म्हणून आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत। अगदी सामाजिक बांधिलकी असेल, समाजामध्ये विकास करणं असेल किंवा त्याच वेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे एक उत्तुंग भरारी आहे आणि आज त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय। आणि या संघामध्ये अगदी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सर्व गावातले म्हणजे जर पाहायला गेलं तर अलिबागमध्ये बरीचशी गावं आहेत। मग अलिबाग मांडवा असेल, अलिबाग पोयनाड असेल, अलिबाग रामरा सुडकोली असेल, किंबहुना अलिबाग अगदी मुरुडपर्यंत जी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये गावं आहेत, अशा विविध गावातून जे नामवंत खेळाडू आहेत ते या संघामध्ये दाखल झालेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर SP भार्गवी 11 अलिबाग या संघादरम्यान सुद्धा आपल्या अलिबाग तालुक्यामधील कॅप्टन प्रसाद पाटील हशिवरे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारे आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळणार आहेत। आणि हे क्रिकेटचं महाद्वंद्व आता काही क्षणातच आपल्या भेटीला येणार आहे। निस्पंद सेंटर पॉइंट इथे जेव्हा टॉस झाला होता, टॉसचा कोण हा अर्थातच सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले SP भार्गवी अलिबाग या संघाला। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 50,000 आणि तसेच या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे फायनलच्या दिवसाला की या स्पर्धेमध्ये काका मात्र मालिकावीर कोण असणार आहे आणि असलेली बाईक मात्र कोण जिंकणार आहे। कारण पूर्वी क्रिकेट फार गरीब होता, त्यावेळेस एखादं सन्मान चिन्ह दिलं जायचं, त्यानंतर थोडेसे क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाले, मग एखादं फ्रीज असेल किंवा कूलर असेल अशा गोष्टी द्यायला लागले, मग स्पोर्ट्स सायकलचा जमाना आला, मग एखादा मॅन ऑफ द सिरीज ठरला की त्याला स्पोर्ट्स सायकल दिली जायची। आणि आता या मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आता ठिकठिकाणी आपण 2 व्हीलर पाहतोय, 4 व्हीलर पाहतोय आणि अशा विविध ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत असतो। आज आपण पाहिलं तर सन्मान्य प्रशांत शेटनाईक म्हणजे आपले सर्वांचे प्रशांत शेट यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची उत्तुंग भरारी आहेच, परंतु त्याच वेळेला सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहतो। मग दहीहंडी स्पर्धा असेल किंवा अलिबाग तालुक्यामध्ये होणारे विविध उपक्रम असतील, अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांची एक चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण सातत्याने पाहिलेली आहे। तर मैदानावरती मॅच आता काही क्षणात सुरू होते। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय। कोणत्याही कार्याची किंवा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात नक्कीच आपण 14 विद्या आणि 64 करांचा अधिपती बाप्पा गणराय याच्या चरणी नतमस्तक होऊन करत असतो। त्याच्यामुळे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मते सर्व कार्येषु सर्वदा, तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा रायगड आणि या रायगड जिल्ह्यातील एक नामांकित पर्यटन ठिकाण म्हणून संपूर्ण अलिबाग तालुका हा आपल्या रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच वेळेला अलिबाग भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। कारण आताच रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि त्या व्हिडिओमध्ये अगदी फॉरेनर सुद्धा आपल्या अलिबाग या मेन बीचवरती येऊन मराठी गाण्यांवरती त्यांनी डान्स केला होता। त्यामुळे आपला अलिबाग फक्त भारतापूर्वी मर्यादित नाहीये, तर भारताच्या बाहेर जगामध्ये प्रसिद्ध झालंय। मिनी गोवा म्हणून आपली अलिबागची ओळख आहे। आणि आता वळूयात मैदानाकडे। या सामन्याचं धावतं पुन्हा एकदा आपल्याला सर्वांच्या माहितीसाठी सांगत आहे की 2 संघ एकमेकांच्या विरोधात इथे उभे राहिलेत। एका बाजूला सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पहिलाच बॉल इथे गोलंदाज प्रज्वल ठाकूर मॅनफ्रॉम रौडंडा, स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद पाटील, तर नॉन स्ट्राइक एंडवरती फलंदाज किफायत। पहिल्याच बॉलवरती अलॉंग द कार्पेट खेळून काढलेला फटका मिड ऑनच्या दिशेने इथे गेला होता। क्षेत्ररक्षक तैनात आहे। पहिलाच बॉल डॉट मैदानावरती 5 षटकांचा हा सामना आहे। सेकंड राऊंडचा मॅच मैदानावरती आता इथे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। यावेळेस अगदी हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट। कारण आपण या मैदानाचा जर संपूर्ण व्ह्यू पाहिला तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द विकेट खेळता येईल किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता येईल, परंतु बिहाइंड द विकेट मात्र क्षेत्र बंद आहे। त्याच्यामुळे आता कुठेतरी आपल्या फलंदाजीमध्ये थोडासा बदल हा मैदानावरती करावा लागणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। प्रज्वल ठाकूर मैदानावरती
पुन्हा एकदा डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न येतो, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, व्ही फॅक्टर मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रसाद पाटीलचा. कारण क्षेत्र कोणताही असुद्धा अनुभव फार महत्वाचा आहे आणि या स्पर्धेची सुरुवातच षटकारांनी केली होती असा प्रसाद पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. अगोदर टप्प्याचा बॉल थोडासा बॉडी बॅलन्स इथे गमावला होता, कारण एखादा मोठा फटका खेळायचा असेल तेव्हा 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट टायमिंग, दुसरी गोष्ट ताकद आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुमचा बॉडी बॅलन्स कसा आहे. या 3 गोष्टींचा जर एकत्रीकरण असेल तर तो चेंडू मात्र सीमा पार होत असतो. यावेळेस एक धाव इथे गोशांकी क्षेत्रामध्ये गेला होता, चेंडू एक धाव इथे मिळाले आणि श्री गणेश केलाय प्रसाद पाटील ऑफ द मार्क. तेजो ठाकूर पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस लो फुल टॉस बॉल अगदी संयमाने खेळून काढले, कारण प्रसाद पाटीलला माहिती आहे 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि एवढ्या मोठ्या भव्यदिव्य स्पर्धेमध्ये, या प्रतिभाशाली स्पर्धेमध्ये आपल्याला जर आपला संघ जिंकायचा असेल तर कुठेतरी संयम आणि त्याच वेळेला एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावर येऊन अपेक्षित आहे आणि तोच क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चेंडूवरती पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर एक धमाकेदार षटकार. कधी कधी आपण जी वाट पाहत असतो किंवा कधी कधी थोडंसं संयमाने आपण खेळत असतो तो फायदेशीर ठरत असतो, कारण नेहमीच आपण एक वाक्य बोर्डवरती वाचत असतो जेव्हा आपण प्रवास करत असतो की अतिघाई संकटात नाही. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ आपण पाहायला गेलो दरणे सर तर अकॉर्डिंग टू कंडिशन खेळावा लागतो आणि त्याच प्रकारचा खेळ प्रसाद पाटीलच्या वतीनं पाहायला मिळतो. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. पहिली 5 बॉल अगदी अप्रतिम टाकले होते प्रज्वलने, परंतु शेवटल्या बॉलवरती इथे षटकार आल्यानंतर आता 7 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजून देखील 4 ओव्हर्स मात्र मैदानावरती शिल्लक आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपण पाहिलं तर प्रो लिंक स्पोर्ट्स आणि एपीएच स्पोर्ट्स या 2 चॅनलच्या द्वारे मात्र केलं जाते. संपूर्ण अलिबाग तालुक्यामधून, संपूर्ण रायगडमधून किंवा महाराष्ट्रामधून या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर स्पर्धा कशा पद्धतीने असावी किंवा स्पर्धेमध्ये प्रत्येक घटक कशा पद्धतीने असावा हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवून दिलंय सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांनी, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय. पुन्हा एकदा मैदानाकडे सेकंड ओव्हर गोलंदाज परेश आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एका बाजूला 6 बॉलमध्ये 7 धावा प्रसादच्या तर दुसऱ्या बाजूला किफायत. अजून अकाउंट ओपन केले नाही. पहिलाच बॉल अगदी अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव इथे घेऊन त्याचं खातं त्यांनी ओपन केले. ऑफ द मार्क झालंय फलंदाज किफायत. अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने अविस्मरणीय अशी खेळी केली होती, क्लास, दर्जा, गुणवत्ता, कौशल्य अगदी सर्व काही त्यांनी दाखवून दिलं. तोच किफायत आता नॉन स्ट्राईक एंड वरती तर स्ट्राईक एंड वरती प्रसाद पाटील. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. यावेळेस अप्रतिम असा फटका चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन. तर पंचांनी थर्ड अंपायर इथे घेतलाय आणि स्क्रीनवरती आता आपण पाहू शकता रिप्लेच्या वतीनं हा चेंडू नक्की षटकार आहे, चौकार आहे. पूर्वी युट्यूब नव्हतं पण तो आता युट्यूब आलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला युट्यूबच्या वतीनं नक्कीच बघता येते. कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 12 कॅमेरे यूज केले, त्याच्यामुळे प्रत्येक अँगल या ठिकाणी घेतला जातो यांच्या या प्रो लिंक स्पोर्ट्स आणि एपीएच स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे. आणि पंचांचा इशारा येतोय हा आहे एक धडाकेबाज षटकार. 6 धावा धावफलकावरती ऍड होतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 14 आकड्यावरती. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. वडिश मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागतंय. प्रसाद पाटीलची खेळी मैदानावरती पाहतोय, कारण बरेच वर्ष हशिवरे संघाकडून तो खेळत असतो, पण तो आज मात्र त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. आपल्या नेतृत्वाखाली किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू खेळत आहेत आणि कॅप्टनची भूमिका चोखपणे तो इथे पार पाडतोय. 15 धावा धावफलकावरती आल्यात. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ मैदानावरती. परेश हा गोलंदाज. 3 बॉल झाले, आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केली आहेत. राईट मोड द विकेट. इथे परफेक्ट टायमिंग झाला नाही. बॅटची लिडिंग एज चेंडू मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथे ऍड होताना दिसणार आहे. दणेसर इथे जर हे दोनही खेळाडू जर शेवटच्या क्षणापर्यंत थांबले तर खऱ्या अर्थानं SP 11 या संघाला, SP भार्गवी 11 अलिबाग या संघाला इथे एक चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करतील, कारण दोनही जे खेळाडू आहे
ते एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करत असतात. त्यांच्याकडे एक विस्फोटक फलंदाजी आपण सातत्याने पाहत असतो. रामराज मधील हा खेळाडू आहे किफायत. अगदी स्थानिक संघ असेल त्या स्थानिक संघामधून खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करून आता व्यावसायिक स्पर्धेकडे वळलाय आणि ॲज अ आयकॉन म्हणून त्याची खेळी सातत्याने पाहतोय. यावेळेस फुटवर्कचा वापर नाहीये, कारण जसं मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्वाचं आहे तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे आणि ते फुटवर्क कुठेतरी वापरताना दिसत नाहीये. कारण तुम्हाला अकॉर्डिंग टू कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू लाईन तुम्हाला खेळायचं आहे. जर चेंडू पूर्णपणे ऑफ साईडला असेल तर तुम्हाला थोडंसं शफल व्हायचं आहे आणि या गोष्टी किफायतला चांगल्या ठाऊक आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. 5 बॉल आतापर्यंत सेकंड ओव्हरमधील झालेत. लास्ट बॉल पुन्हा एकदा टायमिंग मध्ये ते गडबड पाहायला मिळते. पंचांनी गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू गेल्याचा इशारा केलाय आणि आपण 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 17 धावा दाफलकावरती आल्यात. प्रतिषटक पाहिलं तर आतापर्यंत 8.50 ची सरासरी बॅटिंग करत असताना इथे SP भार्गवी अलिबाग या संघाने इथे पूर्णपणे केली आहे. तर आता येणारे अजून 3 षटकं मात्र शिल्लक असणार आहेत. तर नेक्स्ट मॅच असणार आहे. आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स. ही एक इनिंग समाप्त झाली की धर्मवीर ग्रुप निघोडी विरुद्ध अक्षय हॉटेल 11 चेंडरे ही लुझरची मॅच आता यानंतर होणार आहे. तर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की एक इनिंग समाप्त झाली की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम कडे सबमिट करायची आहे. 2 ओव्हर्स कंप्लीट 17 धावा दाफलकावरती आल्यात आणि आता 3 ओव्हर शिल्लक आहेत. प्रसाद पाटील अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती आहे, ज्याने 8 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि आता या स्पर्धेमध्ये चांगलं टार्गेट उभारण्याचं काम करणार आहे. कारण आयुष्यामध्ये तोच मोठा झाला जो चॅलेंज घ्यायला शिकला आणि प्रसाद पाटीलसाठी ही चॅलेंज काही नवीन नाही आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये त्याचा खेळ कसा बहरणार याकडे सर्वांचं लक्ष. पहिलाच बॉल अगदी खोल टप्प्याचा बॉल. मैदानावरती आपण पाहिलं तर पंचांकडे थोडी अपील सुद्धा झाली होती, परंतु आज पंच पाहिलं तर खऱ्या अर्थानं नामांकित पंच आहेत. कारण आपल्या अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धा असतात. त्या स्पर्धेसाठी हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सातत्याने पाहतोय. यावेळेस हलक्याने हा फटका खेळून काढलाय. कारण असं म्हटलं जातं की स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस, की तुमची हळूहळू होणारी जी प्रगती आहे ना ती न होणाऱ्या प्रगतीपेक्षा खूप चांगली असते. आणि तोच प्रयत्न मैदानावरती जर एखादा मोठा फटका येत नसेल तर तुम्ही डबल सिंगल, कारण जर मुंबईची लाईन जर लोकल असेल तर क्रिकेटची लाईन ही सिंगल डबल आहे. आणि तोच प्रयत्न मैदानावरती एक धाव घेतल्यानंतर संघाची धावसंख्या दाफलकावरती 18. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ. यावेळेस जोर काढलं जरूर पण तो परफेक्ट टायमिंग झाला नाहीये. कार्पेटचा सहारे इथे चेंडू डीप स्क्वेअर लेगला गेलाय. तिथे राजन नाईकला आपण पाहतोय ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये शेवटलं षटक हाताळलं होतं. बामणगाव कुटळवाडी या गावचा खेळाडू आणि जेव्हा ग्रामीण प्रीमियर लीग झाली होती तेव्हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट याच राजन नाईकला मिळाला होता आणि तोच खेळाडू आज आपल्याला पाहतोय. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न, परंतु ज्याने कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलंय. आज रेवदंडा या विभागाचं नाव ज्याने खऱ्या अर्थानं रोशन केलंय किंबहुना ॲज अ आयकॉन म्हणून तो बऱ्याच संघांमध्ये जातो, तो प्रज्वल ठाकूर इथे खूप चांगला स्पेल हाताळतो. परंतु यावेळेस मात्र चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळेस चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. प्रज्वल ठाकूरचं इथे थोडंसं कौतुक करत होतो, प्रशंसा करत होतो, परंतु प्रसाद पाटील सुद्धा कमी नाहीये. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर रिप्लेमध्ये अगदी थोडं शफल झाला आणि चांगल्या पद्धतीने मिडविकेटच्या वरून इथे षटकार आलाय. 5 बॉल आतापर्यंत झालेत, 25 धावा दाफलकावरती आले आहेत आणि आता लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ही स्पर्धा 3 दिवस आहे आणि 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये संपूर्ण अलिबाग तालुक्यामधील जे नामवंत खेळाडू आहेत ते खेळताना दिसणार आहेत. आणि आपण सभोवताली पाहिले तर प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेसाठी आलेली आहे. कारण प्रत्येक गावातील एक खेळाडू आहे करणे सर, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या गावातली आपण मोजून 50 किंवा 60 माणसं पाहिली किंवा 30 ते 40 माणसं जरी आली असतील तर हीच गर्दी सांगून जाते की प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी इथे सर्व प्रेक्षक आलेत. क्रिकेट हा खेळ आपण 11 खेळाडूंचा म्हणतो, पण तो त्याच वेळेला जर गावातले जास्त सपोर्टर असतील ना तर त्यांचा सुद्धा एक महत्वाचा रोल त्या स्पर्धेमध्ये असतो आणि ते सपोर्ट करण्यासाठी सर्व आमचे मायबाप रसिक प्रेक्षक
या मैदानावरती उपस्थित झाले. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, फुलटॉस बॉल यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय, कारण लाईन पूर्णपणे ऑफला होती आणि त्याचमुळे इथे जर मोठा फटका खेळला असता तर कदाचित कुठेतरी एखादी घटना घडली असती मैदानावरती. स्वतःला सेफ ठेवण्यासाठी प्रसाद पाटीलने शेवटल्या बॉलवरती एक धाव पूर्ण घेतली. आणि मी अगोदर सुद्धा म्हणालो की क्रिकेट जसं की अकॉर्डिंग टू कंडिशन खेळायचा असतो. मग तुमचा क्रिकेटचा खेळ असू द्या, तुमचा जीवनाचा खेळ असू द्या, तुमचा राजकारणाचा खेळ असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अकॉर्डिंग टू कंडिशन जर वागलात तर खऱ्या अर्थानं त्या गोष्टीमध्ये तुमचं नाविन्य नक्कीच तुम्ही मिळवू शकता. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. 26 धावा दाफलकरवरती आपण करंट रन रेट पाहिला तर 8.67च्या या सरासरीने खेळत आहेत. पण तो हा रन रेट इथे नक्कीच तुम्हाला पूरक ठरणार नाहीये. रन रेट वाढवावा लागणार आहे, कारण 26 धावा 3 ओव्हर्स नंतर झाले आहेत. आणि आता येणारी 2 षटकं शिल्लक असतील त्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय मंदार म्हात्रे. साई जिराड ह्या संघाचा खेळाडू आहे आणि आज आपण पाहिलं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी तो आज इथे सज्ज झालाय. आणि 4थं षटक हाताळण्याचा स्ट्रायकिंग एंडवरती सेट फलंदाज 13 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. तो प्रसाद पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पहिलाच बॉल असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले जरूर, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर अप्रतिम अशा पद्धतीने टर्न मिळाला आणि पहिलाच बॉल डॉट मैदानावरती येतोय. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच आत्मविश्वास वाढत असतो. रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी गुडलिंग स्पॉटवरून छोटू लँड झाला, तदनंतर मात्र जवळपास 1 फूट इथे घुमवलं. पण यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु छोटू बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र मिळणार आहे. एकेरी आणि दुहेरीने मात्र काम होणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर ही मॅच जर जिंकलं तर तुम्हाला खरं तर सुपर 8 मध्ये प्रवेश मात्र मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न करत आहेत. चांगला बॉल आहे, कारण फुटवर्क मुवमेंट रीड केलं जाते. कारण आयुष्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड हा फार महत्वाचा आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरावं लागतं. कोणत्या क्षणाला आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचंय. कारण गोलंदाजी करत असताना जर फलंदाजानं जर ऐन टाइमला शफल झाला तर त्यावेळेला आपली लाईन आणि लेंथ मध्ये थोडंसं व्हेरिएशन करावं लागतं. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुमचा व्हेरिएशनचा खेळ आहे. तुम्ही 6 बॉल मध्ये कशा पद्धतीने वापर करताय. किफायत यावेळेस अप्रतिम असं लॉफ्ट केलं चेंडूला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, पण तो इथे एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये. एलिव्हेशन चुकलं, उंची जास्त आणि लांबी कमी होती आणि त्याचमुळे किफायत हा मात्र बाद होऊन तंबूत परततोय. ऋषिकेश यांनी ही कॅच पकडलेली आहे. आपण स्क्रीनवरती रिप्ले पाहू शकता. पेज स्पोर्ट्स आणि प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर फटका खेळल्यानंतरच थोडासा फलंदाज निराश झाला होता, कन्फ्यूज होता की हा चेंडू सीमापार जाईल की नाही. आणि त्याच वेळेला इथे चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्येच राहिला आणि पहिलाच ब्रेक थ्रू इथे मंदारने आपल्या नावावरती मिळवलाय. पार्टनरशिप चांगली होत होती, परंतु पार्टनरशिपमध्ये जो टेम्परमेंट पकडायचा होता किंवा टेम्पो सेट करायचा होता तो टेम्पो सेट झाला नाही यावेळेला. कारण 4थी ओव्हर 4th ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. आपण स्कोर कार्ड वरती नजर मारली तर आतापर्यंत 1 बाद 28 धावा फलकावरती आली आहे. रिप्ले मध्ये आपण वारंवार पाहू शकता प्रतिमा सराव टेलिकास्ट. कारण आता प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन वाढले. मग क्रिकेटमधले पंच असतील, क्रिकेटमधले खेळाडू असतील, क्रिकेटमधले समालोचक असतील किंवा क्रिकेटमधले आमचे स्कोरर असतील. आणि माझ्या नजरेमध्ये सर्वात टॉपचे तर स्कोरर कोण आहेत तर ते नक्कीच दर्णे सर आहेत. अगदी तंतोतंत किंवा तंत्रशुद्ध नियंत्रित माहिती कशी पोहोचवायची. कारण बरेचसे समालोचक जर स्कोरर चांगले असतील तर त्यांचं समालोचन बहरून येत असतं किंवा एक चांगला फ्लो भेटत असतो. आणि यावेळेस प्रत्येक माहिती पोहोचवण्याचं काम आमचे दर्णे गुरुजी इथे करत आहेत. फलकावरती 28 धावा, 2 बॉल अजून शिल्लक असतील. या षटकातील नवीन फलंदाज अजिंक्य ठोंबरे यावेळेस चांगला फटका खेळून काढलाय. कार्पेटच्या सहारे खेळून काढला फटका. मिड विकेट मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केली आहेत. माझं नेहमीच एक उदाहरण आहे की आयुष्यामध्ये आपण किती पैसा कमावला त्यापेक्षा किती वाचवला याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे की तुम्ही किती धावा काढल्यात त्यापेक्षा किती धावा वाचवल्यात याकडे सुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 1 धाव पूर्ण केली, 1 धावेवरती संतुष्ट व्हावं लागणार. कारण आता दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानावरती झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे
आपली विकेट सॅक्रिफाईस केले आणि पहिलाच विकेट अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही माहिती पोहोचवण्याचं काम पुन्हा एकदा दर्णे गुरुजी यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय। या मैदानाचा आपण पूर्णपणे व्ह्यू पाहिला तर मैदानाच्या सभोवताली राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा त्याच वेळेला कला क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे आमचे सर्व दिग्गज मान्यवरांचे फोटो आपण या मैदानाच्या सभोवताली पाहू शकता। तसेच मैदानाच्या पूर्ण वर्तुळाकारामध्ये पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाचा जो पट्टा आहे ते सुद्धा आपण पाहू शकता आणि या मैदानाला खऱ्या अर्थानं एक चांगला व्ह्यू देण्याचा प्रयत्न मात्र आयोजकांनी केले। निशांत पाटील यांना मी थोडं थांबवतोय। पुढचा सामना अक्षय हॉटेल 11 चेंबरे आणि धर्मवीर ग्रुप दिघोडी या दोन संघात असेल। चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे कारण हे प्रथम सत्र संपल्यानंतर लगेच नाणेफेक केले जाऊया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये। लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग पहिले 4 ओव्हर्स कंप्लीट झालेत। 2 बाद 31 धावा धावफलकावर आले। एका बाजूला 16 बॉलमध्ये 24 धावेचं योगदान सलामीचा फलंदाज अजून प्रसाद पाटील आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलाय सुरेश पाटील हशिवरे गावचा खेळाडू आहे आणि आता अंतिम ओव्हरमध्ये जास्ती धावा घ्याव्या लागणार आहेत कारण ज्या प्रकारे पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगला टेम्परमेंट पकडण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथे तो टेम्पो सापडत नाही, तो फ्लो सापडत नाहीये। लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग हाताळण्यासाठी आलाय ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये प्रभावित केले तो राजन नाईक बामणगाव कुटलवाडी इथून हा आदिवासी खेळाडू आलाय। यावेळेस पहिल्याच बॉलवरती अप्रतिम असा फटका पाहायला मिळतो। चेंडूला पाठवून दिले काऊ कोर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर अप्रतिम असा षटकार। राजन नाईक याची ओळख तुम्हाला मी करून देतो कारण आदिवासी समाजाचा खेळाडू आहे परंतु गेल्या वर्षी जी ग्रामीण प्रीमियर लीग झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड याच राजन नाईकला मिळाला होता। पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर आता 5 बॉल कशा पद्धतीने हाताळणार आहे। स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद पाटील 17 बॉलमध्ये 30 धावेचं योगदान आतापर्यंत दिले। अगोटप्प्याचा बॉल त्या बॉलवरती अक्षरशः आपण पाहिलं तर यावेळेस एक परफेक्ट फटका पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर एक धडाकेबाज षटकार। पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर आता विचार करण्याची गरज आहे कारण आयुष्यामध्ये माणूस पैशाने जरी श्रीमंत नसेल तरी चालेल पण तो विचाराने श्रीमंत असावा लागतो आणि विचार पॉझिटिव्ह असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती करू शकतो। तर यावेळेस ॲडवाइस देण्याची गरज आहे कारण आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचे सल्ले घेण्याची गरज असते आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे। पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर आता 4 बॉल कसे हाताळणार आहे। हुशार गोलंदाज आहे, जरी अनुभव कमी असला तरी चांगला क्लास आहे, चांगली गुणवत्ता आहे, चांगलं कौशल्य आहे आणि चॅलेंज स्वीकारण्याची वृत्ती या राजन नाईककडे आहे। 18 बॉलमध्ये 36 धावेचे योगदान प्रसाद पाटीलच्या वतीनं पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या 2 बॉल 43 अशी धावफलकावरती आली आणि आता 4 बॉल या इनिंग मधील शिल्लक। चांगला बॉल आणि चेंडू बराच हवेमध्ये आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र इथे फलंदाजाला बाद केले। मी अगोदरच म्हणालो की एक चांगली गुणवत्ता आहे, चांगली क्लास आहे आणि म्हणूनच त्याला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सिलेक्ट केले आणि त्याचं प्रत्युत्तर किंवा त्याचा क्लास त्यांनी आता दाखवलाय। समोर जरी एक्सपिरियन्स खेळाडू असेल, समोर जरी जो खेळाडू आहे तो सेट झालेला असेल तरी सुद्धा मी विकेट काढू शकतो हा आत्मविश्वास माझ्याकडे आहे आणि तिसऱ्या बॉलवरती ते त्यांनी करून दाखवले। 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झाले, येणारे 3 बॉल्स अजून शिल्लक या सत्रातील दफलकावरती धावा 43 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। नवीन फलंदाज मंगेश मैदानावरती जातो। मंगेश म्हणायला गेलो की बॅटिंग मध्ये ज्याचं वर्चस्व आणि प्रभुत्व आहे अगदी कॉल असेल पहिला अक्षय हॉटेल्स 11 चेंडरे संघाचा कर्णधार आणि धर्मवीर ग्रुप तिगोडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे जायचं आहे। अक्षय हॉटेल 11 चेंडरे संघाचा कर्णधार आणि धर्मवीर ग्रुप तिगोडी संघाचा कर्णधार। मंगेश म्हात्रे माणिगावचा हा खेळाडू आहे। आज मात्र आपला संघ थोडासा अडचणीमध्ये आहे। 3 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत। या 3 बॉल्स वरती जर लॉफ्टी स्ट्रोक आले मैदानावरती तर एक चांगला सन्मानजनक स्कोर मैदानावरती नक्कीच होऊ शकेल। तो प्रयत्न आता करणार का? कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं। आयुष्यामध्ये माणसांनी सातत्याने प्रयत्नशील राहावं आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न आता पाहायला मिळेल का? येणार 3 बॉल अजून शिल्लक, गोलंदाज कमबॅक करणार आपल्याला पाहायला मिळतोय राजन नाईक। जवळपास 15 ते 20 पावलांचा रनअप मैदानावरती। 4था बॉल असेल,
यॉर्क करण्याचा प्रयत्न अप्रतिम अशा पद्धतीने खेळून काढला फटका लॉंगॉनच्या दिशेने जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या समाप्तीने आपण पाहिलं तर धावफलकावरती 44 धावा आतापर्यंत आली आहे. अगदी पहिल्या ओव्हर पासून मग प्रज्वल नाईकचा स्पेल असेल किंवा त्याच वेळेला इतर गोलंदाज असतील त्यांनी जास्त वेळ फलंदाजांना हवी होऊन दिलं नाहीये. चांगले प्रत्युत्तर दिले आतापर्यंत. चांगला फटका खेळून काढलाय पुन्हा एकदा कार्पेटच्या सहारे. परंतु यावेळेस आता अंतिम ओव्हर आहे. येथे तुम्हाला एक्सप्लोझिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. विस्फोटक फटके मारावे लागणार आहेत आणि तो प्रयत्न करत असताना राजन नाईकने पूर्णपणे रोखून ठेवले. पहिल्या 2 बॉलवरती जरी 2 मोठे फटके आले असले तरी मी कमबॅक करू शकतो हे दाखवून दिलंय. 3 बॉलमध्ये शेवटला फक्त 2 धावा दिल्यात आणि 1 विकेट प्राप्त केलंय. लास्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु इथे प्रयत्न फसला आणि शेवटल्या क्षणाला 22 स्वरूपात इथे 1 धाव कंप्लीट केली आहे आणि 5 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. टॉस मैदानावरती झाला होता. टॉस जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ज्या संघाचं नाव आहे अर्थातच सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर बॅटिंग करत असताना पहिल्याच सत्रामध्ये निर्धारित 5 षटकांमध्ये म्हणजे 5 ओव्हर्समध्ये इथे धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 46 धावा पूर्ण झाल्यात. 47 धावांचं टार्गेट हे आता सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघासमोर असणार आहे. आपण वळणार आहोत पुन्हा टॉस कडे जिथे आमचे समालोचक असतील सज्ज टॉस घेण्यासाठी. धन्यवाद. या ठिकाणी अक्षय हॉटेल इलेवन चेंड्रे आणि धर्मेर ग्रुप दिघोडी रवींद्रजी ठाकूर अर्थात ज्यांना प्रेमाने आपण नाना असं संबोधतो त्यांच्या शुभस्ते नाणेफेक या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नाणेफेकचा निर्णय अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय म्हात्रे कावडे अक्षय हॉटेल चेंड्रे या संघाने नाणेफेक जिंकले. खरं तर अक्षय तुमच्या दृष्टिकोनातून हा दुसरा सामना आणि निश्चितच करून जाणार कारण पहिला सामना तुम्ही गमावला धावा धावपकर आल्या नव्हत्या पण तुझ्यासारख्या खेळाडूकडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर यावेळी मात्र प्रेक्षकांकडून खूप अपेक्षा असेल तुझ्या संघ व्यवस्थांकडून खूप अपेक्षा असेल की निश्चितच या सामन्यामध्ये चांगली कामगिरी. आपण नाणेफेक दिली काय घेणार? आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेतो आणि मगाशीची जे चुका झाल्या त्याच्यामध्ये निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 65 धावा देखील धावपलकर मगाशी दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावपलकडे रोखण्याचा प्रयत्न असेल? 60+ रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच अक्षय तुझ्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर दिघोडी संघाचा सागर पाटील माझ्यासोबत आहे. सागर तुमच्यासाठी देखील हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुमचे लाडके मायबाप प्रेक्षक आपल्या गावातून आणि त्याचबरोबर या मैदानामध्ये अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सन्माननीय प्रसन्नजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी नाना ठाकूर यांच्या शुभेच्छा आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. आपल्या वाटेला अर्थात या ठिकाणी फलंदाजी होते आपण किती धावांचं योगदान द्याल? आम्ही 60-65 करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी सलामीचे 2 फलंदाज काय असतील? सलामीचे मगाचीच ओपनिंग असेल. तर नक्कीच आपण या अगदी शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल कारण अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी सन्माननीय प्रसन्नजी नाईक साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी जे योगदान दिले त्याबद्दल आपण काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. खरोखर चॅम्पियन ट्रॉफी वाटते. हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा दिल्या. सर्वांना देखील विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हावं. तर हा होता नाणेफेक कक्षामधला निर्णय जिथे आपण पाहिलं तर अक्षय हॉटेल इलेवन चेंड्रे संघाने नाणेफेक जिंकली. अक्षय म्हात्रे यांनी प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि धर्मवीर ग्रुप दिघोडी या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या गुरुक्षेत्रावर जे आपण निश्चित पाहणार आहोत तोपर्यंत जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये कशा प्रकारे रंगणार कारण एका बाजूला SP बारगवी 11 अलिबाग संघाने 46 धावा उभारल्या 5 षटकामध्ये आणि 47 धावांचं लक्ष्य उभं केलं सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी संघाच्या समोर. आणि जेव्हा हे लक्ष्याचा विचार केला जातो ना त्यावेळेला काही असं आपण म्हणत असतो की कमी धावा असतील तर सामना अधिक आव्हानात्मक होऊ शकतो किंवा असंही आपण म्हणतो की आव्हान सोपं असलं की बेफिकिरी वाढते. अनेक वेळेला अनेक शब्दप्रयोग मैदानामध्ये केले जात असतात. प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग चॅम्पियन्स 2024 मध्ये प्रसाद पाटील या वेळेला संघाचा कर्णधार SP बारगवी संघाचा कर्णधार काय प्लॅनिंग करत असेल कारण 2 चेंज करायचे होते ते चेंज केले. मग आता ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला पिंट्या गायकवाड जे सरपंच आहेत त्यांनीच पुरस्कृत केलेला त्यांचाच संघ मैदानामध्ये दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी ऋषिकेश सोबत
सन्मित्र मात्रे जो मॅन इन अ फॉर्म याही वर्षी आपल्याला पाहायला मिळाला. पण नाईट क्रिकेट स्पर्धेचा ना बाज थोडा निराळा असतो. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचे रिफ्लेक्सेस, तुमचं ॲथलेटिझम आणि मेनली तुमची आयसाईट, हँड आय कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला वेगळ्या प्रकारे क्रिकेट खेळावं लागतं. अजून आपण पाहतोय ना की या मैदानामध्ये म्हणजे जेव्हा क्रीडाभवनच्या मैदानामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही अनुभवत असता तेव्हा तुमच्या समोर वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात. ही स्पर्धा अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, अलिबाग तालुक्यानं मर्यादित. बघा इथे सुद्धा अगदी समोरच्या बिल्डिंग्स वरती बसून सर्व प्रेक्षक वर्ग उभे राहून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटतात. मला वाटतं सनग्लो रिसॉर्टच्या वरती साधारण आणि अगदी घराघरातून म्हणजे कॅमेरामॅन आमचे इतके तीक्ष्ण नजरेचे आहेत ना की त्यांच्या नजरेतून सुद्धा एखादी गोष्ट टिपली जाणार नाही असं म्हणूच शकत नाही. फार सुंदर नजारा आहे. प्रसाद यावेळेला ऋषिकेश राऊतसाठी क्षेत्ररक्षण सजवतोय. ऋषिकेश मगाशी आकाश म्हणाला होता की आकाश मांजरेकर यांच्याकडून एक वाक्य आलं होतं की ऋषिकेश राऊत हा स्टार्ट देण्यासाठी उत्तम फलंदाज आहे पण काही वेळेला तो घाई करतो आणि त्याच्यामध्येच तो सापडला सुद्धा जातो. पण आज त्याला ते कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या नात्याने खेळायचं आहे की फक्त तो त्याचाच स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह आहे की एवढ्या धावा मला आल्या पाहिजे, मी त्याच प्रकारे खेळणार आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला या पर्स्पेक्टिव्हने जावं लागतं कारण तुमच्याकडे पहिले टॉप ऑर्डरमध्ये 5 ते 6 चांगले फलंदाज असतात आणि मग तशा प्रकारे तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागतो. प्रोलिंग स्पोर्ट्सची आमची संपूर्ण टीम सज्ज झालंय, FH स्पोर्ट्सची आमची संपूर्ण टीम सज्ज झालाय. पहिला चेंडू विनयचा, सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यात केली होती. क्षेत्ररक्षक या वेळेला चकतोय. ह्या गोष्टी आहे जेव्हा मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख आकाश मी केला होता की 1%, व्हॉट इज 1% थेरी इन एव्हरी गेम, की तुम्हाला मैदानामध्ये उतरल्यानंतर डिसिप्लिन महत्वाचं, तुम्हाला मैदानामध्ये उतरल्यानंतर त्या पद्धतीने कमिटमेंट महत्वाची आणि मग या डिसिप्लिन कमिटमेंट यांच्या जोडीने जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देताना मैदानात तो परफॉर्मन्स तुमचा मॅटर करतो. विनय गोलंदाजीला आहे. विनय पाटीलकडे आपण नेहमी पाहतो की उत्कृष्ट अशा प्रकारचा स्पीड आहे, ॲक्युरेसी फंटॅस्टिक आहे. मागच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला केवळ 22-23 धावांमध्ये त्यांनी 30 धावांच्या आतमध्ये रोखलं होतं आणि त्याच्यामुळे तो जो अनुभव आहे ना, एक्सपिरियन्स आहे विनय पाटील अँड कंपनीकडे, तो अनुभव आता जोडावा लागेल की मागच्या सामन्यात आपण इतकी अप्रतिम गोलंदाजी केली होती. स्पीड, ॲक्युरेसी आणि सगळ्यात महत्त्वाचं विकेट टेकिंग बॉलिंग. म्हणजे नंतर रत्नाकर गोलंदाजीला येणार आहे, त्याच्या साथीला आणखीन 2 गोलंदाज उपयुक्त या मैदानामध्ये काही असतील. कदाचित आज मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं अचंबित करण्यासाठी काही सरप्राईज पॅकेज सुद्धा असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. पण ऋषिकेश आणि सन्मित्रच्या समोर विनय पाटीलचा परफॉर्मन्स कसा असणार ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. कारण विनयच्या स्पीड आणि ॲक्युरेसी बद्दल मी बोललो पण आणखीन एक गोष्ट मॅटर करते ती म्हणजे की विनयकडे काही स्टॉक डिलिव्हरी सुद्धा आहेत. म्हणजे चेंज ऑफ पेस करण्यामध्ये सुद्धा तो तेवढाच तीक्ष्ण आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये विनय पाटीलने आपल्या गोलंदाजीवरती प्रचंड मेहनत घेतली जी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मैदानात अनुभवले सुद्धा. आमचे धर्मवीर ग्रुपचे अर्थातच पाठीराखे म्हणूया, मालक म्हणूया, व्हॉट एव्हर रोलमध्ये सन्माननीय सरपंच संतोषजी गावंड असतील, तसेच समीरजी काटे असतील, तिकडे आमचा प्रणय घरत असेल, विश्वास थळे असतील, या सर्वांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. बोलतो मैदानात जिथे विनय पाटीलची गोलंदाजी मैदानात थोडे अंशी का होईना इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे अनेक रंग निर्माण करण्याचा प्रयत्न करते. 3 धावा 3 चेंडूनंतर 3 फॉर नो लॉस आफ्टर 3 बॉल्स. नाणेफेकीचा कौल जिंकला होता अर्थातच सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळाने आणि निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताना ऋषिकेश म्हणाला होता की प्रतिस्पर्धी संघाला कमी धावा रोखण्यात प्रयत्न असेल. हा या वेळेला एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. एक सुरुवात असं वाटलं की शॉर्ट ऑन पूल करेल पण तसा केलेला नाहीये त्याने. हा फुलटॉस चेंडू बोलून खेळून काढला. नो बॉल असेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली पण फ्रंट ऑफ द विकेट खेळला. बघा ना, ही स्किल आहे ना की तुमच्याकडे ती तत्परता असावी लागते. अशा पद्धतीचे लॉकिंग स्ट्रोक खेळायचा की लास्ट मोमेंटला चेंडूचा अर्थातच
स्पीड बघायचं, त्याच्या अगेन्स्ट फ्रंट ऑफ द विकेट जाऊन खेळायचं, थ्रू द लाईन येऊन खेळून काढायचं, हे सोपं नाहीये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की हा चेंडू तेवढ्याच वेगाने सुद्धा येतो. मग एवढ्या वेगाने तुमची नजर काय असावी लागते. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की तुमची आय साईड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की आय साईड महत्वाची ठरली आणि त्या चेंडूवरती चौकार वसूल केला. व्हॉट शॉट बाय ऋषिकेश राऊत. याही वेळेला व्हॉट अ शॉट वन्स अगेन. अनिल चोपडा यांच्या हातामध्ये चेंडू विसावला होता. अनिल चोपडा यांनी झेल टिपला असता तर आजच्या रात्री 5,000 रुपये मिळाले असते अनिल चोपडा यांना. बघा ना, अनिल चोपडा माजी नगरसेवक यांना 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं जर सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला तर. पण मला वाटतं डिक्लेअर करायचं राहून गेलं म्हणून कदाचित. पण व्हॉट अ शॉट. या स्ट्रोकचं कौतुक होईल वारंवार. बघा ना, रिप्ले आपण पाहतोय, काय शॉट आहे आजच्या यातला. म्हणजे एखाद्या नवविवाहित तरुणीने आपल्या लग्नाची पैठणी जशीच्या जशी 10 वर्ष कपाटामध्ये सजवून ठेवावी ना किंवा आठवणीत ठेवावी, तशा आठवणीतला हा फटका होता. व्हॉट अ शॉट. ऋषिकेश राऊतचा आजचा हा शॉट ऑफ द डे होता. आजच्या रात्रीतला खऱ्या अर्थानं शॉट ऑफ द नाईट ज्याला म्हणूया, उल्लेख करूया. आणि त्याच वेळेला आजच्या रात्रीमध्ये ज्या नेत्रदीपक फटक्यांचा उल्लेख मगाशी आकाशजी मांजरेकर यांनी केला, तोच मला वाटतं नेत्रदीपक या सेगमेंटमध्ये बसणारा फटका. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 14 धावा येताना विनयच्या पहिल्या 3 चेंडूंचं कौतुक झालं, पण त्यानंतरच्या 3 चेंडूवरती ऋषिकेश राऊत भाव खाऊन गेलेला पाहायला मिळाला. हेच तर क्रिकेटमध्ये होतं ना, की राजा पेटे सर म्हणायचे की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. आणि मी त्याच्यामध्ये ऍड करताना असं म्हणायचो आकाशजी की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि त्या चान्स घ्यायचा, त्या अनसर्टन्टीजमध्ये मैदानात आपल्याला स्वतःला स्थिर स्थावर करायचं आणि मग अनिश्चिततेच्या त्या गर्ततेतून स्वतःला बाहेर काढून अशा पद्धतीचा एक सरप्राईज पॅकेज दाखवायचं की समोरच्या संघाला सो की पळू करून सोडायचं. पण रत्नाकर मोकल येतोय लास्ट मॅच खऱ्या अर्थानं हॅट्रिकवीर गोलंदाज किंवा त्याच वेळेला या संघासाठी ज्याने खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये रिदम प्राप्त करून दिला होता, याच गोलंदाजाने सामन्यामध्ये या स्पर्धेतली नाईट मधली पहिली हॅट्रिक साजरी केली. याच रत्नाकरने स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना काय असतो त्याचं उत्तम उदाहरण पेश केलं होतं. तो रत्नाकर गोलंदाजीला येतो. एवढे सगळे चॅलेंजिंग वर्ड्स मी वापरल्यानंतर आता मला वाटतं ना, व्हॉट्स अबाउट टू बी द चॅलेंजर्स अँड व्हॉट अबाउट टू बी द क्रिकेटिंग स्किल. कारण आता ऋषिकेश राऊत हा सुद्धा तेवढाच महत्वाच्या अर्थातच सामन्यामध्ये चांगल्या खेळीसाठी ओळखला जातो. 15 धावा धावफलकावरती आलात. सामना जिंकण्यासाठी जे लक्ष्य आहे ना मित्रांनो, 47 धावांचं आहे. नाणेफेकीचा कौल किती महत्वाचा, याही पेक्षा आता महत्वाचं आहे की प्रत्येक षटकामध्ये किती धावा रोखायच्या हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. तो स्पेल महत्वाचा असेल, कारण रत्नाकरने आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा रिदम दाखवला होता, ज्या प्रकारचा मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीचं स्किल दाखवलं होतं, आणि ते स्किल दाखवताना मी नेहमी म्हणतो की इन एव्हरी गेम देर आर द 2 वर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्किल अँड विल. इफ यू हॅव विल पॉवर, तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर मैदानामध्ये तुमच्या असणाऱ्या स्किलवरती तुम्ही काम करू शकता. पण तुमच्याकडे इच्छाशक्तीच नसेल, तुम्ही ते शोल्डर डाऊन केले असेल, तर तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला असेल, तुम्ही तो तुमच्या परफॉर्मन्सच्या अगेन्स्टमध्ये तुमचा माइंडसेट असेल, तर सामना तुमच्या हातून निसटतो. रत्नाकरकडे या सगळ्या गोष्टी नाही आहेत, तो त्या सगळ्या चांगल्या गोष्टी जोडतो आणि म्हणूनच मैदानामध्ये आजच्या रात्री तो पुन्हा एकदा एक आव्हान उभं करतोय. सन्मित्र स्वीट शीट खेळणार, यु नो, सन्मित्र इज इक्विव्हॅलंट टू द स्वीट शीट असं एक इक्वेशन म्हणू शकता. अर्थातच या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केले त्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊया. आणि 15 धावा धावफलकावरती झाले असताना आपण एक वेगळं बॅटल मैदानात मित्रांनो पाहतोय. सन्मित्र मात्रे वर्सेस रत्नाकर मोकल. हा कव्हरच्या डोक्यावरून खेळला, पॉईंटच्या डोक्यावरून यावेळेला हा चेंडू खेळला आणि काही स्ट्रोक आहे ना, नचाकत आहे. सन्मित्रच्या बॅटिंग मधली हीच तर खरी खासियत आहे. म्हणजे अक्षीमध्ये बसणारा प्रेक्षक, अक्षीचा प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये आला असेल तर त्याला क्रीडाभवनच्या मैदानातली पराग राऊतची फलंदाजी आठवावी लागेल आणि तो म्हणत असेल आमच्या जमान्यामध्ये पराग राऊत असा खेळायचा, पॉईंटच्या डोक्यावरून, कव्हरच्या डोक्यावरून, आणि मग ते त्याचे फटके पाहण्याला आपल्याला आवडायचे. सन्मित्र असतात त्या निमित्तानं मैदानामध्ये थळच्या सर्व रसिक प्रेक्षकांना खुश करतोय, म्हणजे जो ज्या ठिकाणाहून तो येतोय, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या स्वतःच्या संघाला सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी केम संघाला सुद्धा खुश करतोय आणि म्हणतोय की हा सामना आता आमच्या बाजूने नक्की झुकण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ना, त्यात मी माझं 101% देतोय. 19 फॉर नो लॉस.
19 धावांची सलामीवीरांची सुरुवात. एक बॅटल ज्याच्याबाबत आपण म्हणतो की सन्मित्र वर्सेस रत्नाकर, त्याच्यामध्ये एक डाव कधी रत्नाकरचा येतोय, दुसऱ्या बाजूला सन्मित्र चांगला खेळतोय, पण क्रिकेट असा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात खेळला होता. बघा ना, कटर चेंडू होता की टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू थोडा परत एकदा आपण पाहिला की स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, बाईकच्या स्वरूपात धाव जरूर मिळाली, पण रत्नाकरने चॅलेंज परत एकदा निर्माण केले. आणि हे चॅलेंज इंटरेस्टिंग असतं. असे चॅलेंज तुम्हाला वारंवार निर्माण करावे लागतात. रत्नाकर मोकल हाशिवरेच्या मैदानातून अनेक वेळेला त्याने त्या खेळपट्ट्यांवरती चांगल्या चांगल्या फलंदाजांना रोखून दाखवण्याची किमया दाखवली, पण आता मात्र सन्मित्र त्या पॉवर प्लेचा फायदा उठवतोय. परत एकदा कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार होतोय. सन्मित्रच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार पाहायला मिळाला रत्नाकरच्या अर्थातच या षटकामध्ये. म्हणजे एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. दोन चांगल्या खेळाडूंमधलं द्वंद्व हेच असतं ना, की बघा चॅलेंज अशा प्रकारचे असतात की ठकासठक मिळायला लागतात, किंवा त्याच वेळेला तुमचा प्रतिस्पर्धी तेवढाच ताकदवान असावा लागतो, तुमचा प्रतिस्पर्धी तेवढाच मजबूत मानसिक परिस्थिती मनोधैर्य असलेला असावा लागतो. आणि रत्नाकर म्हणतोय की पुढच्या चेंडूवर मारून दाखव, सन्मित्र म्हणतोय बघ आता या चेंडूवर मारून दाखवतो. आता याही वेळेला आपण पाहिलं ना की जाणीवपूर्वक एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तैनात केला गेला होता की जर थोडा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला असता, फ्रंट फूटवरती आला असता तर तो कॅच होऊ शकला असता, पण ते ओळखलं फलंदाजाने. रत्नाकरचं षटक संमिश्र राहिलं, विकेट त्याला मिळाली नाही, विकेटच्या शोधात तो जरूर होता, पण 12 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, 47 धावांची आवश्यकता होती. आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असणार आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहताय. 12 चेंडूमध्ये 25 धावा धावफलकावरती, एकही फलंदाज बाद नाहीये. SP भार्गवी 11 संघ या ठिकाणी वाट पाहतोय की असं काहीतरी मिरॅकल होईल की जिथे आम्हाला यश मिळेल. एखादी विकेट जर मिळाली, ही जोडी अर्थातच फोडण्यामध्ये एखादा गोलंदाज यशस्वी ठरला ते SP भार्गवी संघ कमबॅक करू शकतो. पण 18 चेंडूमध्ये 22 धावांचं जे समीकरण आहे ना, टेनिस क्रिकेटमध्ये या समीकरणाला सोपं समीकरण असं म्हणतात. पण कधी कधी असं असतं ना, मी नेहमी म्हणतो की मराठीचा पेपर, आमच्या नगरसेविका ऋषाली टोसर मॅडम या माझ्या मताशी सहमत असतील की मराठीचा पेपर फार सोपा वाटतो, पण सोपा पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळत नाही. हीच तर गंमत आहे. त्याच्यामुळे गणिताचा पेपर अवघड जरूर असेल, पण 100 पैकी 100 मार्क मिळतात. त्याच्यामुळे सोपं वाटणारं सारं काही सहज असतं असं बिलकुल नाही. नाहीतर राजकारणात अनेक लोकांनी आपली आपली स्वतःची उमेदवारी उभी केली असती आणि अनेक लोक निवडून आली असती, असंही मित्रांनो असतं. वळूया क्रिकेटच्या मैदानात, जिथे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा रणसंग्राम आपण पाहताय. प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित 12 चेंडू 25 धावा धावफलकावरती असताना. What a fantastic bowling. You know, that spell is required. वैभव गोलंदाजीला आलाय. वैभव कांबळे गोलंदाजीला आलाय. यष्टन पाटील, यष्टी रक्षण प्रसाद काहीसं कानमंत्र करतोय. आणि यु नो द रोल ऑफ कॅप्टन, यु नो आकाश, द वन ऑफ द सेगमेंट इन अ क्रिकेट वी ऑलवेज टॉकिंग अबाउट टू बी द रोल ऑफ कॅप्टन. आणि कॅप्टनने मला वाटतं अशा वेळेला तुम्हाला सजग करणं, तुम्हाला त्याबाबत सांगणं, तुमच्याशी सल्लामसलत करणं, या गोष्टी मॅटर करतात. हाही आपण पाहतोय ना की चेंडू थोडा फिरवला होता, फलंदाजाचा फुटवर्क बदललेलं पाहिलं, त्यानुसार चेंडूच्या टप्प्यामध्ये किंवा गतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाच्या नुसार क्रिकेट बदललेलं पाहतोय आपण. त्यामुळे एका षटकाची जी गरज आहे ना SP भार्गवी 11 अलिबाग संघाला, ती षटक हेच असेल की काय असं माझ्या मनात तरी शंका निर्माण झालंय. कारण जेव्हा पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात ना, सन्मित्राला एक वेगळं आव्हान निर्माण केलं गेलंय गोलंदाज वैभव कांबळेकडून. याही वेळेला हा तिसरा चेंडू सुद्धा तो चकवतोय फलंदाजाला, पूर्णपणे मैदानामध्ये निष्प्रभ करतोय फलंदाजाला. अशा प्रकारची गोलंदाजी फार इंटरेस्टिंग असतं. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राला विचारा, तुम्ही इकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये नाझीम गुल्लेला विचारा, किंवा काल परवा ऋषीदादा वैद्यचा इंटरव्ह्यू याच्यामध्ये विचारा, हे सगळे मोठे खेळाडू तुम्हाला काय सांगतील की गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं फार आवश्यक असतं. जर ते व्हेरिएशन असेल, तुम्ही वैभव कांबळेप्रमाणे 4 चेंडूमध्ये 2 धावा देऊ शकता. SP भार्गवी संघ ज्या षटकाच्या शोधात निघाला होता ना, ते षटक आता आपण पाहतोय. सन्मित्र मात्रेसारख्या टॅलेंटेड ताकदवान खेळाडू समोर आव्हान निर्माण करतोय आणि म्हणतोय मित्रा, सामना अजूनही संपलेला नाहीये आणि या सामन्यामध्ये जिंकण्याचं आव्हान घेऊन SP भार्गवी संघ या अजूनही मैदानामध्ये ताकद दाखवणार आहे. 14 चेंडू येणं बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता.
छोट्याशा मल्याण गावामधून येतोय गोलंदाज, पण आज आपण पाहतोय त्या रामराज पट्ट्यातील हे असे काही खेळाडू आहेत ना की ज्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, ज्यांच्याकडे अर्थातच तो क्रिकेटच्या मैदानामधली ती विजिगुषी वृत्ती आहे आणि हार न मानण्याची ताकद जी असते ना मित्रांनो कोणत्याही खेळामध्ये. आज रायगड जिल्ह्याला ज्याचं माहेरगड म्हटलं जातं त्या कबड्डीच्या मैदानात असेल, क्रिकेटच्या खेळामध्ये असेल किंवा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये असेल, हार न मानण्याची भारतीय खेळाडूंची ताकद आपल्याला 7 समुद्रापलीकडे घेऊन गेले आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट लोकलचं ग्लोबल याच गोष्टीसाठी तर झालं. हा 5वा चेंडू जोरदार अपील झालं, उचलून धरलं गेलं आणि ही जोडी ब्रेक थ्रू, वायफल ब्रेक थ्रू मिळतो वैभव कांबळीच्या नावावरती. SP भार्गवी संघाला आवश्यक असणारं यश मिळालंय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला थरार असा काही संपणार नाहीये, कारण मित्रांनो हे क्रीडा भुवनचं मैदान आहे. इथे नाट्यमय, रोमांचकारी आणि खऱ्या अर्थानं चित्तथरारक सामन्यांचा आस्वाद आम्ही वर्षानुवर्ष पाहिलाय. इथे रथी महारथी ढेर झाले आणि इथे कधीही सोम्या गोम्यासारखा ज्याला वाटलंही नव्हतं आम्ही विजेते पदाच्या शर्यतीत असू त्याने सुद्धा विजय मिळवून दाखवला. कारण सरते शेवटी खेळ जिंकण्याचा असतो मित्रांनो आणि जिंकण्यासाठीच मैदानात उतरतो. हार कोणीही मानायची नसते. SP भार्गवी संघ हे दाखवतोय. ॲडव्होकेट मानसी मात्र या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, पण घर बसल्या मोठ्या स्क्रीनवरती त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये टीव्हीवरती हा सामना ते पाहतात आणि म्हणतात वेल डन बॉईज, कीप इट अप. पुढचे 5,000 मी तयार ठेवलेले आहेत. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी सामना जिंकल्यानंतर संघाला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं होतं. आणि बघा ना ही सगळी मंडळी 13 चेंडू 20, 13-20 ऋषी 13-20, 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे आणि दोन्हीकडे सामना आहे. सरपंच पिंट्या गायकवाड अर्थातच आपल्याला माहिती आहे की पिंट्याचा संघ सुद्धा अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा संघ आहे. ऋषिकेशला माहिती आहे की इट्स ऑल अबाउट द गेम, की एखाद्या षटकामध्ये असं दडपण दबाव येऊ शकतं आणि जेव्हा समोरचा प्रतिस्पर्धी ज्याने मागच्या सामन्यामध्ये 22 ते 25 धावांवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं होतं, त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, वेदर आज आपला बॅटिंग अटॅक चांगला आहे, तर हे बॅटल थोडं इंटरेस्टिंग होणार आणि का नाही होणार. जर क्रिकेटच्या मैदानात असं काही घडलं नाही तर मग सामने बघायला आलेला प्रेक्षक वर्ग नक्कीच कंटाळून जाणार आणि मग क्रीडा भवनच्या मैदानात आम्हाला हे अभिप्रेत येईल असतं. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण अनुभवत आहे. प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये अर्थातच शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर यांनी पुरस्कृत केलेली ज्या स्पर्धेचा थरार आणि खऱ्या अर्थानं रणझुंजार इनिंग समोर आहे. वैभव कांबळे ज्याने या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. 25 धावा होत्या 12 चेंडू नंतर, 27 लागल्यात. 13-20 गरजेचे आहेत. राईट अम ओव्हर द विकेट, जोरात आवडला चेंडू. विकेट वरती आपटण्याचं हे स्किल सुद्धा नवीन आलेला फलंदाज अर्थातच दीपक बेंद्रे होता. दीपक बेंद्रे या फ्लो साठी तयार असतो, पण त्यालाही अभिप्रेत नव्हता की इतका वेगाने येईल. यासिन सर कधी कधी ना सरप्राइझिंग डिलिव्हरी म्हणजे अनिश्चितता गोलंदाजाकडे सुद्धा एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ना, म्हणजे क्रिकेटमध्ये हे बदल झाले. बघा 12 चेंडू काय आला, पंचाने त्या ठिकाणी काही इशारा दिलाय वाईड असल्याचा. थर्ड अंपायर, अच्छा ठीक आहे, थर्ड अंपायरला रेफर केलंय. आपण शांततेत जाऊया. ठीक आहे, खेळाडूंनी पंचांना असं वाटलं त्याप्रमाणे आपण जाऊया, कारण क्रुशियल मॅच आहे. आपण सर्व एकाच विभागातले आहोत मित्रांनो आणि त्याच्यामुळे त्या गेमचा जो काही अर्थातच स्पॉन्टॅनियसली रिफ्लेक्शन जे काही अंपायर्स कडून येतात त्याच्यामध्ये त्यांनाही वाटलं की चला जाणून घेऊया. तिसऱ्या पंचांकडे गेला की हा चेंडू वाईड आहे की नाही याच्यावरती निर्णय होईल. थोडं सरप्राइझिंग पॅकेज होतं जरूर, पण मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जी रंगतता आहे ना ती आपण अनुभवतोय. लॉट्ससाठी दुसऱ्या बी ग्रुपमधल्या जे संघ आहेत त्यांनाही विनंती असेल की आपण एक प्रयत्न केला होता ऑप्शनच्या दरम्यान, सांगितलं होतं की ए ग्रुप आपण आधी खेळू, नंतर रात्री 11:30-12च्या नंतर आपल्याला बी ग्रुप सुरू होईल. तर रिपोर्टिंग टायमिंग आम्ही साधारण 10-10:30 दिलं होतं. आय होप सो बी ग्रुपमधले 4ही संघ इथे उपस्थित झाले असतील, कारण नाईट क्रिकेट स्पर्धा. सर काय स्क्रीनवरती दाखवते? अच्छा, विपुल सरांकडून इशारा आला की हा वाईड आहे. जरा पाणी नाही मैदानात. हा जरा त्या कुत्र्याला जाण्यासाठी जागा द्या, दिली, थँक्यू सो मच. वाईड आहे असं इशारा आला, त्याच्यामुळे एक चेंडू अजूनही टाकावा लागेल तो गोलंदाज वैभवला. धावफलकावरती धावसंख्या बदलली, कारण आता धावसंख्या पाहायला मिळते ती 28. 13 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक बेंद्रे.
दीपक बेंद्रे फलंदाजीला आला. दीपकच्या बॅटचा जो फ्लो होता ना तो बघून मला साधारण अर्थातच अनेक खेळाडूंची आठवण झाली. त्या सर्व खेळाडूंच्या नावं मी मैदानामध्ये नक्कीच घेईन. याही वेळेला आपण पाहतोय आल्या फटका, वोट अ शॉट, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. साधारण हा बॅटचा फ्लो तुम्हाला ऋषिकेश साखरकरची आठवण करून देतोय, बरोबर ना? की तो जो स्विंग असायचा की मी त्या पद्धतीने शफल होऊन खेळणार, त्या पद्धतीने हे करणार. ऋषिकेश साखरकरने या मैदानात अनेक चांगले इनिंग खेळलेत आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर राहिलेला ऋषिकेश साखरकर. 12 चेंडू येणं बाकी, षटकाराने गणित बदलले. 34 आणि 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. हा षटकार परवडणारा नसणार आहे, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी, ज्याचं कौतुक करावं अशी गोलंदाजी आणि मग शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती अशी जर सांगता होत असेल ना तर ती कोणालाही आवडणार नाही. आणि असं मला वाटतं या मताशी सर्वच जण आपण सहमत असू, कारण 5 चेंडू चांगल्या प्रकारचे टाकताना गोलंदाजाला सुद्धा आपलं कसब, कौशल्य हे सारं काही द्यावं लागतं. आणि मग अचानक शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यावर सगळ्यांच्या नजरा मग फलंदाजांकडे हिरो असतात. आम्ही नेहमी म्हणतो की फलंदाज हे प्रत्येक स्पर्धेमध्ये सामन्यांचे हिरो होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ही फार कष्टाची कला आहे आणि तसंच काहीसं या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळते. एनिवे, क्रिकेट इज ऑल अबाउट द अनसर्टनिटीज, क्रिकेट इज ऑल अबाउट टू विथ द अनप्रेडिक्टेबिलिटी, क्रिकेट इज ऑल अबाउट टू विथ द चान्स. हा दीपकला आपण पाहतोय त्याला तयारच होता तो की जणू काही मी अशा प्रकारचा फटका खेळणार आहे. डीप स्क्वेअर लेगला त्याने ज्या पद्धतीने त्याच्या बॅटचा स्विंग आणि फ्लो आहे ना तो अफलातून आहे. एका जमान्यामध्ये 2 फलंदाज ऋषिकेश साखरकर आणि किम संघाचा आमचा मिलिंद काठे अशा प्रकारची फलंदाजी करायचा. मिलिंद काठेची सुद्धा अशीच तुफानी इनिंग असायची. आज मला वाटतं दीपक बेंद्रे जर कदाचित मिलिंद काठे कुठेतरी आमचे पाहत असतील तर त्यांना ते आठवत असेल की यार मी सुद्धा अशाच प्रकारे बॅटिंग करायचो आणि त्याच्या बॅटचा फ्लो तसा असायचा. लक्ष्मण मिलिंद काठे तिथे उपस्थित आहेत. येस, आणि आठवलं मिलिंद काठे का नाही आठवावे, कारण लक्ष्मण मल्हार आणि मिलिंद काठे मैदानामध्ये गेल्यानंतर किम नो लॉस जिंकायची हा आजवरचा इतिहास आहे. पाहायचं त्या इतिहासाला आज या वेळेला मैदानामध्ये ऋषिकेश राऊत त्या पद्धतीचा वारसा जपतोय का, जेव्हा 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. यु नो, दिस इज ऑल अबाउट द हिस्ट्री ऑफ क्रिकेट. आणि अलिबागच्या क्रिकेटमध्ये हे बरंच काही लपलेलं आहे मित्रांनो. डिक्लेअर्स एक धाव आली, 11 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 12 धावांची. हितेश गोलंदाजीला आलाय. सरप्राइझिंग पॅकेज आहे. हितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आकाश लेफ्ट आर्म बॉलर, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. या वेळेला शफल व्हायचं नाही. ऋषिकेशने पाहिलं, आने दिया जाने दिया और कहा ये तो वाईड आहे. ही गंमत आहे ना बघा ना की या प्रकारचा स्पेल. पण मला वाटतं हितेश सुद्धा एक सरप्राइझिंग पॅकेज प्रसादने थोड्या अंशी का होईना जाणीवपूर्वक इथे वापरलं असावं, कारण दोन्ही राईट हँडेड बॅट्समन आहेत. दोघांचा बॅटचा फ्लो चांगला आहे, अप्रतिम टायमिंग करतायत. अशा वेळेला प्रसादला माहिती आहे की भरोशाच्या या खेळाडूने चांगली कामगिरी केली पाहिजे. ही ओव्हर अशी जर झाली की याच्यात एखादी विकेट मिळाली तर ऍडव्हान्टेज असू शकतं. SP भार्गवी संघाला क्षेत्ररक्षक उभा आहे, अर्थातच वैभव कांबळे त्या ठिकाणी उभा आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावांना धावसंख्येचं धावफलक आपल्याला या ठिकाणी बदलताना पाहतोय. 37 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या पुढच्या 10 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. पण काही नाट्यमय अशा प्रकारची रूपं सुद्धा आम्ही पाहिलेली आहेत आणि त्या नाट्यमय रूपामध्ये क्रीडाभवनच्या मैदानावरती 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना किंवा 12 चेंडूंमध्ये 10 धावा आवश्यक असताना त्या धावा झालेल्या नाही आहेत. आणि त्यावेळेला साधारण आम्हाला जावं लागतं ते अर्थातच रेवदंडांच्या गोलंदाजाकडे, अरुण विचारेचं नाव आठवावं लागतं, राम हलेचं नाव आठवावं लागतं, अशोक कदमचं नाव आठवावं लागतं. या वेळेला तो नेम साधण्याचा प्रयत्न केला होता. यासिन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर गोटी नेम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण तसं काही घडलं नाही. 9 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. ऋषिकेश राऊत सामना संपवेल, दीपक बेंद्रे सामना संपवेल, हितेश सामना पलटवेल, सामना SP भार्गवी 11 अलिबाग जिंकेल की सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी किम जिंकेल. कुणी काही सांगत नाही, बोलतात मॅचचा आनंद घ्या, बघू जिंकेल तो आपलाच. याही वेळेला आपण पाहतोय हा जेटपण्याचा प्रयत्न फर्स्ट 2, पण या वेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये ही सफलता मिळणं गरजेचं होतं. हे छोटे चान्सेस असतात ना, तुम्हाला त्यासाठी तयार राहावं लागतं आणि हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात. इथे हितेश
आपल्या अगदी म्हणतो ना आपण की बेंबीच्या देठापासून ताकद घेऊन ती गोलंदाजी करतोय. या वेळेला क्षेत्ररक्षकाला ती साथ द्यावी लागतं. क्रिकेट इज ऑल अबाउट द टीम वर्क, हे नेहमी आपण ऐकलंय. हा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये त्या संगीतातील त्या सुराप्रमाणे आहे की इथे एखादा गायक असतो, एखादा वादक असतो, एखाद्याला ती साथ तुम्हाला त्या हार्मोनियमवरती द्यायची असते, एखाद्याला त्या ट्रम्पेटवरती छानसं संगीत वाजवायचं असतं. तेव्हा जाऊन कुठेतरी छानसं गाणं तुम्हाला ऐकायला मिळत असतं. तो रिदम फार सुंदर अनुभवायला मिळत असतो. क्षेत्ररक्षकाने तशा प्रकारची साथ देणं ही फार गरजेची असणार आहे. एकेरी धावानं दोघंही फलंदाज धावफलक हलतं ठेवायचं काम करतात. पण इथेच कौतुक होईल, ज्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आलाय ना त्या वेळेला तो SP भार्गवी 11 अलिबाग संघाला मैदानामध्ये पूर्णपणे अजूनही शाबूत ठेवतोय आव्हान. आणि हे आव्हान शाबूत ठेवण्याची अलिबागकरांची वेगळी परंपरा आहे. अलिबाग क्रिकेटने यंदाची रायगड प्रीमियर लीग जिंकली. अलिबाग क्रिकेटने मुंबईमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा जिंकलेल्या आहेत. अलिबाग क्रिकेटील खेळाडूने 40+ सुद्धा स्पर्धा गाजवलेल्या आहेत, जिंकलेल्या सुद्धा आहेत. अलिबागचं एक वेगळं क्रिकेटचं नातं आहे आणि ते आज मित्रांनो आपण अनुभवतोय. हा वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. षटक संपतंय. 6 चेंडू येणं बाकी मित्रांनो. 40 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे. एकदा षटक आवडलं असेल, ही बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे गोलंदाज हितेशसाठी, कारण ही कौतुकास्पद कामगिरी आहे. बघा आज बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ना. ऋषिकेशला माहिती आहे की 6 चेंडू 7 धावा, फक्त 1 स्ट्रोक खेळायचा आहे. आणि दिस इज ऑल अबाउट टेम्परामेंट. या टेम्परामेंटने ऋषिकेशने आजवर अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. आणि जेव्हा दीपक बेंद्रेची फलंदाजी किंवा त्याचा क्लास आपण पाहिला लास्ट मॅच मध्ये 33 धावा त्याने बनवल्या होत्या. मिलिंदची त्याला कोचिंग आहे आणि त्याच्यामुळे कदाचित किंवा असं म्हणूया पाठिंबा आहे. अलीकडच्या काळामध्ये नव्या पोरांना थोडं कोचिंग हा शब्द वापरला की वेगळं वाटतं, त्याच्यामुळे पाठिंबा असा शब्दप्रयोग मी करतो. पण या सगळ्या जोरावरती आज ही सगळी मंडळी जेव्हा मैदानात खेळत आहेत, 6 चेंडूमध्ये 7 धावांच्या आव्हानाकडे आपण कसं पाहतोय. यासिन सर नक्की कोणाच्या बाजूने जावं? SP भार्गवी 11 अलिबाग संघाच्या बाजूने जावं की सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी किम संघाच्या बाजूने जावं? याबाबत प्रेक्षकांमध्ये जशी मैदानामध्ये थोड्या अंशी कुतूहल आहे ना, तेवढे नशीब सुद्धा विचार करत आहे की आपण कोणाच्या बाजूने जावं. कारण दोन्ही संघ टफ फाईट आहेत. दोन्ही विनर संघ आहे. आणि विनर ॲटिट्यूड याच्याबाबत नेहमी आपण म्हणत असतो की विनर ॲटिट्यूड असतो ना, हा नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग वरती विचार करत असतो. पण जर 2 विनर एकमेकांसमोर आले तर त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मध्ये नक्की काय काय अनुभवायला मिळणार? ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. जर या षटकामध्ये गोलंदाजाने विकेट घेतल्या, 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि गोलंदाजीसाठी रत्नाकर मोकलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. हॅट्रिक त्याने टिपली होती. दीपक बेंद्रे सुद्धा लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. वन ऑफ द एक आणखीन गोष्ट आपण पाहतोय ना की हा सुद्धा एक हाय क्लास ड्रामा आहे की दीपक बेंद्रे सुद्धा लास्ट मॅचचा एक विनिंग अप्रोच असणारा खेळाडू आहे. रत्नाकरकडे सुद्धा ते गट्स आहेत की तो मैदानामध्ये ते ग्रॅप करू शकतो, मैदानामध्ये ते पोटेन्शियल दाखवू शकतो. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. क्रीडाभवनच्या ऐतिहासिक मैदानावरती तो थरार मित्रांनो अनुभवतोय. ज्या मैदानावरती जथ्थेच्या जथ्थे आपण प्रेक्षक वर्ग म्हणून पाहिला, त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा सामना आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना कोणता संघ अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या क्वार्टर फायनल मध्ये जाणार? पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फॉर्मबॉल होतोय जरूर. वन सिंगल टेकन कम्फर्टेबली. ओहो, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ फॅन्टास्टिक. दिस इज ऑल अबाउट द कोऑर्डिनेशन. दिस इज ऑल अबाउट द क्लास ऑफ द क्रिकेट. 5 चेंडू येणं बाकी, 5 धावांची गरज. चित्रपटामध्ये असं म्हटलं जातं चुकीला माफी नाही. आणि इथे असं आपण म्हणूया की प्रेझेन्स ऑफ माइंडच्या सोबत दुसऱ्या एंडला ऋषिकेश राऊतच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करूया आपण. म्हणजे इथे चुकला क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजाने तो चान्स सुद्धा घेतला. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. यासाठी तर वारंवार म्हणतो. 42 धावा धावफलकावरती आल्या. 5 चेंडू येणं बाकी आहेत. 5ला 5 आणि मोठा फटका दीपक बेंद्रेच्या बॅटमधून निघालेला. सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी किमचा संघ या वेळेला क्वार्टर फायनल मध्ये या वेळेला प्रवेश करतोय. आणि शनिवारी आपल्याला खेळायचं आहे हे त्यांनी एकदा निश्चित केलंय. मनपूर्वक अभिनंदन. आणि अर्थातच एक सामना अजूनही SP भार्गवी 11 अलिबाग संघाला खेळावा लागेल. आशा अजूनही या स्पर्धेतल्या जिवंत आहेत, त्याच्यामुळे वाट पाहतील ते अर्थातच पुढच्या मॅचची. पण मनपूर्वक अभिनंदन दीपक, मनपूर्वक अभिनंदन ऋषिकेश आणि मनपूर्वक अभिनंदन सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी.
दिघोडी आणि चेंडू क्रॉस झाले.